नमस्कार, मी योगेश. पाहूया आजची बातमी. माझी वसुंधरा आणि स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत हातकणंगले नगरपंचायतीच्या वतीने सांगली कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील रामलिंग फाट्यापासून रामलिंग रोडवर एका बाजूला वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि हरित परिसर निर्मिती हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रभाग क्रमांक 2च्या नगरसेविका डॉक्टर सुप्रिया अभिजित इनगावले यांनी सांगितले की हातकणंगले नगरपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या वृक्षारोपण उपक्रमाचा उद्देश पर्यावरणाचे संवर्धन, वाढते प्रदूषण कमी करणे आणि भावी पिढीसाठी निरोगी व हरित वातावरण निर्माण करणे हा आहे. त्यापुढे म्हणाल्या, केवळ वृक्षारोपण करून थांबणे हा आमचा हेतू नाही. लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे संवर्धन आणि संगोपन करणे हेच आमचे खरे उद्दिष्ट आहे. पर्यावरण संरक्षण ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे एक कुटुंब एक झाड ही संकल्पना प्रत्येकाने स्वीकारून आपल्या परिसरात वृक्ष लागवड व संवर्धन करावे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी उपस्थित लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांचे आभार मानले. सदर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूलाही वृक्षारोपण करण्याचे नियोजन होते, मात्र त्या बाजूने पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन गेल्यामुळे तेथे वृक्षारोपण करण्यात आले नाही. तसेच ज्या ठिकाणी महावितरणच्या विद्युत वाहिन्या आहेत त्या वायरला भविष्यात कोणतीही हानी होऊ नये याची दक्षता घेऊनच वृक्षारोपणाचे नियोजन करण्यात आल्याचे समजते. यावेळी नगराध्यक्ष अजित सिंग पाटील, उपनगराध्यक्षा रोहिणी गुरुदास खोत, नगरसेविका डॉक्टर सुप्रिया इनगावले, आशाराणी कोळी, सुजाता कारंडे, धनश्री चौगुले, नगरसेवक अमर वरुटे, सचिन बोराडे, सुभाष गोरे, रोहित निगवे, दयासागर मोरे तसेच सामाजिक कार्यकर्ते बंडू कोळी, गुरुदास खोत आदी मान्यवर उपस्थित होते. नमस्कार. सर्वप्रथम प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत आणि आभार. मी डॉक्टर सुप्रिया अभिजित हिंगवले, नगरसेविका. आज नगरपंचायतीच्या वतीने रामलिंग रोडला वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. पर्यावरणाचं संवर्धन करणं, वाढते प्रदूषण कमी करणं आणि भविष्यातील पिढीसाठी हरित वातावरण निर्माण करणं हा आमच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आणि या उपक्रमामार्फत वृक्षारोपणाच्या सर्व नियमांचे पालन करून वृक्षारोपण केलं जात आहे. आणि वृक्षारोपण करणं म्हणजे एवढंच मर्यादित नाही, तर त्या रोपांचं संवर्धन करणं हे आमचा मुख्य हेतू आहे. आणि प्रत्येक नागरिकाने फक्त पर्यावरणाचे संवर्धन करणे हे फक्त प्रशासनाची जबाबदारी नाही, तर ते प्रत्येक नागरिकाचे सुद्धा कर्तव्य आहे. आजची छोटी कृती भविष्यातील पिढीसाठी हा अमूल्य ठेवा आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना मी विनंती करते की एक कुटुंब एक झाड हा संकल्प राबवून पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी मोलाचे सहकार्य करावे. उपस्थित असलेले सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यम सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते.